या लालचंद तरे अभिनंदन, षटकार ठोकून सामना जिंकून दिला आपल्या टीमला, अभिनंदन ऑल टीम। आणि जाऊया आपण लगेच आमने आणि वेले या सुपर 8च्या तिसऱ्या सामन्याकडे। ओ टू मनोज। यानंतर गावदेवी अंजूर आणि गावदेवी भादवाड असा सामना होईल। इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीला दोन्ही टीम चे संघटक पोहोचायचे। क्या बात है। ॲडव्होकेट द्वारकानाथ म्हात्रे गोरखनाथ म्हात्रे यांच्याकडून ऑनलाईन लालचंद तरेला 500 आणि द्वारकानाथ तरे यांनी देखील नक्कीच संतोष तरे आणि लालचंद तरे यांना प्रत्येकी 500 रुपये बक्षीस दिलं, धन्यवाद। बघा यानंतर भादवाड आणि अंजूर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीला तयार राहायचंय। हॅलो हॅलो हॅलो। चला लगेच खेळाला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आपण पाहतोय चालू असलेला सामना गावदेवी वेले वर्सेस शिवनेरी आमने। प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केलं शिवनेरी आमने संघास। किती धावांची मजल मारतील हे पाहण्यासारखं राहील। मागील सामना काय अफलातून पाहायला मिळाला। गावदेवी पिंपळगर संघाने चांगली फाईट दिली होती, असं वाटलं होतं की सामना सहजासहजी विजय संपादन करू शकतील भादवाड संघ, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। जिद्द चिकाटीने संघर्ष निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल तर निश्चितच प्रत्येक सामना जो आहे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0। पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो, इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न केला जातो। चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे झपावतात, काय घडेल, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार। हरलो कसं याला महत्व नाही तर लढलो कसं याला खूप महत्व आहे। आणि ते लढणं झिजणं खऱ्या अर्थाने गावदेवी पिंपळगर संघाचं आपल्याला पाहायला मिळालं। हडलक गणेश, हडलक नंदूजी पाटील खूप चांगला प्रयत्न केला, खूप चांगली फाईट केली, बट अंतिम क्षणामध्ये कुठेतरी बाजी मारून गेली गावदेवी भादवाड। संतोष म्हात्रे पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती। यावेळी चेंडूला समोर ठेवला, दिशा दिली पॉइंटच्या रिजनला। पाहूया गॅप शोधला गेला आहे, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, पाहूया जोपर्यंत उचले केली जाईल अवसर वेल आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। खंडू पाटील एक स्फोटक फलंदाज आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि प्रत्येक दर मॅच मध्ये त्यांची कामगिरी ही पाहण्यासारखी असते। या मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर इथनं नॉकआउट मॅच आहेत, इथं तर तुम्हाला संघासाठी 100% देणं गरजेचं आहे। प्रत्येक चेंडू जो आहे तो पारखून निरखून त्याच्यावरती खेळणं गरजेचं आहे। 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात।
पुढील चेंडू यावेळेस मात्र नामी संधी चालू आली होती आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झेल सुटली, परंतु एका बाजूला रनआउटच्या स्वरूपाने विकेटही पडली. याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल विनिंग अर्थात गावदेवी अंजूर आणि गावदेवी भादवड ही लढत पाहायला मिळेल. ब्रेक इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर हे नाणेफेक केले जाईल. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण कुठे जायचं नाहीये, टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टॉस बॉक्स सुसज्ज असं आपल्याला पाहायला मिळतंय. माझे अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 50,000 रुपये या मंडळासाठी देणगीच्या स्वरूपात आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. प्रत्येकाने आपापल्या परीने या स्पर्धेसाठी तन मन धन अर्पण करून चांगल्या प्रकारे कशी होईल याकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं पाहायला मिळते. मग अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सदस्य असतील, सचिव, खजिनदार सर्वांचे चांगलं योगदान या ठिकाणी आपण पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. अजून एक या ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली धाफलकावरती 6 अंकावरती अजूनही थांबून पुढील चेंडू इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 7 अंकावरती. यस वेलकम अर्जंडी आपले ही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप करा. याच्यानंतर आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल. अंजूर वर्सेस भादवड. संजयभाई मात्रे यांची टीम पूर्णपणे टीमचे कर्तधर्ता आणि खास करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या आकर्षक आहेत त्या आणि त्याचबरोबर जी कॅश प्राइज देणार आहोत ते त्यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय मंगेशजी भोईर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जे पाहतोय आकर्षक चमचमध्ये ज्या ट्रॉफ्या आहेत ते त्यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक मॅचमध्ये जी मॅन ऑफ द मॅच प्रदान केली जाते हे आपण पाहतोय. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे कर्ताधर्ता यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय भगवान पाटील साहेब. पुढील चेंडू या ठिकाणी विसेपमध्ये या ठिकाणी पाहतोय आपण लोंगाण आणि लोंगापच्या मध्ये चेंडू येतोय. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी पाहतोय 2 धावेपासून रोखू शकत नाही आहे. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. खास करून आपण या ग्राउंडची जी मेहनत आहे, ज्या ग्राउंडला लागणारं जेसीबी वगैरे आहे आणि मंडप आहे हे आपण पाहू शकता. सन्मान्य विनोददादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नही पाहायला मिळाला नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जो चौकार आला तिथनं मात्र मोठी धावसंख्या कुठल्याच चेंडूवरती आली नाही आहे. संतोष मात्रे यांनी त्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक केलं आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या चौकार येऊनही. आणि एक मोठा फलंदाज अर्थात संतोष जोशी सर यांना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागलं.
हरीश भोईर त्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या, 2 चेंडूंचा खेळ झाला. म्हणजे एक तोलून मापून आणि कंजूस बरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे. परंतु त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. असं वाटलं होतं चेंडू जातोय परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडूवरची नजर काय हटवली नाही आहे आणि चेंडूला वेल स्टॉप केलं गेलं. आणि आपण पाहतोय फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या, म्हणजे आपल्या संघासाठी नितांत 4 धावा वाचवलेल्या आहेत. हेच फिल्डिंगच्या माध्यमातून कौशल्य दाखवावं लागतं, कारण गोलंदाजीपेक्षा तुमचं क्षेत्ररक्षण हे मजबूत असावं लागतं आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पाहतोय आपण फुलटॉस सुद्धा, परंतु हवं तसं फटका काही खेळता आलं नाही आहे. आणि अशा रीतीने आपण या ठिकाणी पण पाहतोय की निर्धावची सांगता होते. धावसंख्येवरती नजर टाकली तर फक्त आणि फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 7 धावा आल्या, या ओव्हरमध्ये येत आहेत 5. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. प्रत्येक चेंडू जणू काही फुकून टाकतायत. प्रत्येक चेंडू मागे विचारपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये लाईन आणि लेन पकडून पाहायला मिळत आहे, जेणेकरून बिग हिट मोठा फटका लागला नाही पाहिजे. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये आहे, तालमेल जमेल का? यस, नो डाऊट. वेल जज कॅच. फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. खंडू पाटील, बिग विकेट. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी साहेब यांच्याकडून सुद्धा सरवली ग्राउंडवरती आपण मंडप व्यवस्था जी पाहतोय ती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तसेच खांडपेगावचे एक उद्योगपती सन्माननीय मान्य श्री उमेश पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय आपण 11,000 रुपये. तसेच भगवती इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि अमर स्पोर्ट कासने संघाचे करता धरता आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष भगवानजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा 5,111 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण हलक्या हाताने फ्लिक केलं होतं, दिशा दिली. या ठिकाणी पाहतोय एका धावेसाठी, एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 2 बाद 13. अतिशय दयनीय आणि खराब अवस्था या ठिकाणी शिवनेरी आमनी संघाची पाहायला मिळते. पलवडार करावं लागेल एखाद्या फलंदाजाला, जिम्मेदारीपूर्वक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. जास्त चेंडूचं दर्शन जे आहे ते सीमारेषेच्या बाहेर घडवावं लागेल, जेणेकरून 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितच करायला हवा आहे. कारण आपण जर पाहिलं तर गावदे वेले संघ अतिशय ताकदीनिशी या अंगामध्ये उतरलेला आहे आणि जेव्हा एकतेचं बळ प्रस्थापित होतं त्यावेळेस कितीही मोठा आपल्या समोर प्रॉब्लेम असो तो सॉल्व्ह होण्या मदत होते. आणि क्रिकेट जर म्हटलं तर एकतेचा प्रतीक मानणारा खेळ आहे. तर याच्यामध्ये आपण जर विचार केला तर न जात भेद, न काला गोरा रंग भेद, फक्त आपण एक आहोत या भावनेने खेळला जाणारा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय आज जी परिस्थिती होती 5,000 वर्षापूर्वी कृष्णाच्याही काळात ती परिस्थिती होती आणि तो जो भेदाभेदी लक्ष होता ते दूर सारण्यासाठी यमुनेच्या किनारी खेळला गेला हा चेंडूफलीचा खेळ म्हणजेच क्रिकेट मित्र पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल मित्र हो भरपूर काही साम्य सांगून जाते. जणू काही क्रिकेटचा जो खेळ आहे ते माणसाचं जीवन आहे. जसं जसं वेळ मिळेल तसं आपण या गोष्टीवरती चर्चा करूया. नवीन गोलंदाज सिवा गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहे. पाहूया यावेळेस हाफ ट्रॅकर आणि इथं मात्र ताकद झोकता आली नाही आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिवा हा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज. तसेच काल्हेरगावचे माजी उपसरपंच आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य दयावान भंडारे यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मनोजजी टावरे साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये. तसेच उपाध्यक्ष नाना गुंडली साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयांना पूर्ण सीझनसाठी तुम्ही षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक किंवा 50 जर झरकावली तर तुम्हाला कलरफुल टी शर्ट सन्मान्य नानाजी गुंडली साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पाहूया ओलव्या खेळाकडे पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता, आत्मविश्वास निश्चितच वाढला असेल. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस हलक्या हाताने खाली रिझन आहे, ढकलून दिलेला आहे. पाहूया एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतंय, परंतु खेळपट्टीवरती तू तू मै हा हा ना ना पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पाहतोय आपण 14 या अंकावरती जाऊन पोचते. यस, शिक्षण महर्षी सन्माननीय चौगुले साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विक्रम स्पॉट वडूनगर संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या टप्प्यावरती चेंडू कलेक्ट केला जातोय आणि या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. एकेरी दुहेरीने काम बनणार नाही. या समोर टीम तगडी आहे, प्रयत्न जरूर चालू आहेत, परंतु या ठिकाणी मी तर म्हणेन की संतोष, हरेश आणि शिवा या गोलंदाजांनी कमर कसून गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्यामध्ये 6 आणि इथेही आपण पाहतोय शिवा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत एक आत्मविश्वासाने प्रबल दावेदार म्हणून गोलंदाजी खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलं होतं. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालेला आहे. एसटी रेषा घेतो त्याच्या खाली आणि अजून एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त होते शिवायांस. क्या बात आहे. आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाचे कोच अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके सर रवींद्र तरे सर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजसाठी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आपण फ्रेम पाहतो, जी सकाळी आपण पाहिले तर गुणलेखक अल्पेश गायकवाड यांना सुद्धा त्यांनी दिली. कारण ज्याचं कर्म श्रेष्ठ असतं निश्चित त्या नावाचा बोलबाला निश्चित पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये कुंदनजी पाटील साहेबांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा अल्पेश गायकवाडचं मन भरून कौतुक केलं की छोटंसं काय नसो परंतु त्याकडे उद्योगाच्या हिशेबाने जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्याच्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवतोय. आणि अल्पेश गायकवाड आपण पाहतोय की आज भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे तर ठाण्याबाहेर जाऊन सुद्धा स्पर्धा करतोय. नुसत्या स्पर्धा करत नाहीये तर त्याच्या हाताखाली 8-8 माणसं काम करतायत. प्रत्येक ठिकाणी त्यांना कॉल येतोय की आम्हाला स्कोरर पाहिजे आणि तिथनं तो पुरवठा करतोय. म्हणजे ही खरी ताकद आहे. आणि कुंदनजी पाटील साहेबांनी तर त्या गोष्टीचा उल्लेखही केला. असाही जो कोणी असेल आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना जर आपण उद्योग देतोय किंवा उपयोगीचं साधन निर्माण करून देतोय तर प्रत्येक टीमने, प्रत्येक आयोजकाने याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्यांनी सुद्धा उल्लेख केलं. यावेळेस पाहतोय पण बिग हिट, कहीं पे निशाणा कहीं पे निघाये अशा पद्धतीने खेळला जाणारा फटका मित्र आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता. मोठ्या फटक्याची गरज जरूर आहे परंतु टप्प्याचा आनंद जर जो आहे, अंदाज जो आहे तो घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहूया. यावेळेस चेंडूला टर्न केले गेलं आहे. लेग साइडच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली. थ्रो कुठेतरी कमजोर पाहायला मिळाला. हा ना तू मै आणि इथं मात्र आपण पाहतोय फेकी मात्र खूप चुकीची पाहायला मिळाली. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला, तालमेल पाहायला मिळाला नाही आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना काय, जीवन जगत असताना आपल्या कर्मावरती तालमेल असणं गरजेचं आहे आणि चौथी धाव घेण्यासाठी सुद्धा तुमचा तालमेल गरजेचा आहे. परंतु हानाहानामध्ये दुसरी धाव कंप्लीट झाली. 2 धावेने स्कोर कार्ड बदललं गेलं. धावसंख्या 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 11:58 मॅचला सुरुवात झाली आणि बरोबर 15 मिनिटात या 3 षटकं कंप्लीट केली गेली गावदेवी वेले संघाने. आणि यस, जोपर्यंत नियम तुम्ही कटिबद्ध करत नाही ना तोपर्यंत समोरचा माणूसही त्या पद्धतीने चालत नाहीये. नियम तुम्ही हजारो बनवा परंतु त्याचं जर पालन झालं नाही आहे तर त्याचं काही महत्त्व नाही आहे. जो नियम बनवा त्या नियमाचं पूर्णपणे पालन करा, त्यानंतर दुसरा नियम बनवा. आणि आज या कमिटीचा मी खूप धन्यवाद व्यक्त करेन की ती अथॉरिटी दिली ना, त्या अथॉरिटीनुसार इथं मात्र अल्पेश गायकवाड काम करत आहेत. कारण 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर पूर्ण कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने वारंवार सांगायची गरज लागली नाही आहे. घाई करा की जास्त स्पीडअप करा आणि बरोबर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केले. शेवटचं षटक पाहूया. सदानंद गोलंदाजी मार्कवरती येतो. धावसंख्या अतिशय कमी धावफलकावरती 17 या अंकावरती. यावेळेस ऑन साइडला हवेमध्ये आहे. काय घडते
अजून एक चांगला झेल, फलंदाज होते फेल. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरतीच अजूनपर्यंत थांबून आहे. आपण विचार करत होतो एखाद्या स्पर्धा म्हटली, एखादा कार्यक्रम म्हटलं तर हातभार आणि सहकार्याचा वाटा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गावदेवी भादवड संघाचा संघनायक या भिवंडी तालुक्यामध्ये ज्याच्या नावाचा नेहमीच दबदबा आणि प्रचितीत राहिलेलं नाव, तुम्हा सर्वांचे लाडके भिवंडी 40+ उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी नाईक यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान्य उपाध्यक्ष दत्ता तरे साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये. त्याचबरोबर दापोड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि मंडळाचे उपाध्यक्ष मनोज पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 3,000 रुपयाची देणगी आलेली आहे. या सर्वांचा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान आपण पाहतोय पुढील चेंडू, इथेही हा ना पाहायला मिळेल. थोडंसं पमलिंग, चुकीला माफी नाही. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. माहिती आहे मोठा फटका लागत नाही आहे, तर क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल वरती फोकस करणं गरजेचं आहे. 2 धावेने आपण पाहू शकता धावलकावरती धावा 19 अंकावरती जाऊन पोहोचते. लो स्कोरचा विचार केला तर 27 धावांचा आहे मरुवाई दिवे संघाचा. पुढील चेंडू गोलंदाज सरसावतोय. या वेळेस मात्र यास फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे. निश्चितच अफलातून गोलंदाजा प्रदर्शन, तुझ्यापेक्षा मी सरस ठरेन हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजा प्रदर्शन पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 धावा, त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हरेश यांनी सुद्धा आपण पाहिलं तर 6 धावा दिल्या आणि त्या दोघांहून अधिक चांगलं षटक मात्र शिवा याने हाताळलं. 4 धावा देऊन 2 गडी बाद केलं आणि त्याच्यानंतर सदानंद येतोय आणि सर्वांना आनंद देऊन जातोय. असं मार्गीक्रमण गोलंदाजी पाहायला मिळते, कारण 2 धावा देऊन आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत. क्या बात आहे. हे असं प्रदर्शन असलं की निश्चितच खेळायलाही मजा येते, पाठीराखण्यालाही मजा येते आणि सांघिक जी खेळी आहे ती सुद्धा चांगली होते. आणि क्रिकेटचा खेळ याच्यावरती निर्भर आहे की एखाद्या गड्याने जर चुकी केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम जे आहे ते दुसऱ्या गड्याने करायचं असतं. या ठिकाणी खंडू पाटील, संतोष जोशी असफल ठरले. त्यानंतर उचलून धरणारा एकही फलंदाज आला नाही आहे की तो डावाला उचलून धरेल. सांघिक खेळ आहे, प्रत्येकाचं योगदान तेवढं असणं गरजेचं आहे, पण तसं काही घडलं नाही आहे. परिणामस्वरूप धावा खूप कमी आहेत. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूवरती आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव. एकेरी धावेवरती समाधान. या ठिकाणी धावसंख्या 20 या अंकावरती रवीजी बांबरे साहेब यांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, मनमेलव स्वभाव त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते, चर्चेचं नाव. आणि या दादांचं या ठिकाणी शुभ आगमन, आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खेळ आपला 4थ्या षटकामध्ये येऊन थांबला आहे. क्या बात आहे. सदानंद ही चांगली कामगिरी करतो, शिवायांची प्रशंसा करावी लागेल. संतोष यांना तर पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता, परंतु मागे वळून पडलं नाहीये. झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करत हा जीवनाचा सिद्धांत आहे. त्या सिद्धांतानुसार संतोष मात्रे यांनी गोलंदाजीला सुरुवात केली. जाऊ द्या ठेवा खालते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस चेंडू ऑन साइडला येतो. 1 धाव घेतली जाते. मेसफील्ड पाहायला मिळाली आणि 2-2 क्षेत्ररक्षक कव्हरला, तरी चेंडू काय हातामध्ये मिळत नाही आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मरुवाई दिवे संघाचं लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 27 धावांचं पाहूया.
पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा केला, चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम फटका झालेला आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि सहज घेण्याच्या नादामध्ये झेल मात्र धरतीला दान आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. झेल घेण्याच्या अगोदरच उत्साह साजरा करण्याचा शारीरिक भाषेचा आपल्याला कल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी 2 धावा जमा झाल्या. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावांचं आव्हान या ठिकाणी गावदेवी वेले संघासमोर आहे. क्या बात आहे. चला गावदेवी अंजूर आणि गावदेवी भादवाड प्लीज आपण या टॉस साठी चला सन्मान्य जोशी साहेब त्याचबरोबर ज्ञानदेव पाटील साहेब आणि जगदीश म्हात्रे साहेब आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये इथं उपस्थित राहायचं आहे. चला जगदीश दादा या टॉस करायला या. अंजूर संघाचा संघनायक प्लीज आपण या. भादवड संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. रवी दादा या इकडे या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया या ठिकाणी. नंतर बघू काय करतात. कोण बोलतंय? अध्यक्ष असं कॉलिंग दिलेले गावदेवी भादवड संघाच्या माध्यमातून काय घडतंय, परंतु त्या विरुद्ध आलेला आहे. नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते अंजूर संघाच्या बाजूने लागलेला आपला निर्णय काय असेल? यस नाणेफेकीचं कॉलिंग जे आहे ते अंजूर संघाच्या बाजूने लागलेलं आहे आणि सर्वोत्तम फलंदाजी स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक आणि या सुपर 18 च्या नॉकआउट फेरीला सुरुवात झालेली आहे. यानंतरचा सामना असेल गावदेवी अंजूर आणि गावदेवी भादवड. क्या बात आहे. मान्यवर कक्षामध्ये शिक्षण महर्षी भिवंडी तालुक्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि विक्रम स्पोर्ट ओढनगर संघाचे एक सिनियर खेळाडू श्यामदादा चौगुले आपलं देखील स्वागत. रविदादा भांबरे, प्रदीपजी जोशी, सदाभाऊ म्हात्रे, त्यानंतर ज्ञानदेवदादा पाटील आहेत, जगदीशदादा म्हात्रे, राजूदादा पाटील, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि वेले टीमसाठी शुभेच्छा आलेत. गावदेवी वेले संघाचे माजी संघनायक नारायण पाटील यांनी 25 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 25 धावा. मित्रांनो आज आपण चाचणी स्पर्धेच्या शेवटच्या आणि अंतिम फायनल दिवसामध्ये आहोत आणि काय हा संघ आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 वर अंजूर, भादवड, वेले, आमने, वडुणवगर, दापोडे, काल्हेर 2 टीम बाहेर झालेत. स्टार 11 लोणार आणि गावदेवी पिंपलघर. आणि या दोन्ही टीम ग्राउंड नंबर 1 वरच्या होत्या आणि दोन्ही टीम ग्राउंड नंबर 2 वरून बाहेर झालेत आणि 7 टीम ग्राउंड नंबर 2 वरच्या अजूनही शाबूत आहेत. क्या बात आहे श्यामदादा चौगुले. चला सामन्याला करा सुरुवात. खंडू पाटील नक्की शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचा विचार केला तर संतोष जोशी सर आणि खंडू पाटील, विष्णू पाटील ही जुनी नाव आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गेम ऑन. पहिला चेंडू
क्या बात आहे. ऑफसाईडला प्रोटेक्शन आहे त्या अनुषंगाने आहे. नक्कीच गोलंदाजाची लाईन अँड लेंथ उत्तम आहे. तब्बल 5 खेळाडू या ऑफसाईडला उभे केलेत खंडू पाटीलना. हा चेंडू अगदी विकेट टू विकेट मधल्या एसटी वरचा चेंडू आणि मिड ऑफला हा चेंडू स्टॉप केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 24 चेंडू 25 धावा. पहिले 2 चेंडू निर्धावना सुरुवात. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे गोलंदाज खंडू पाटील कडून. बघूया चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहे देवीदास म्हात्रेनं. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या चेंडूवर गावदेवी वेले संघाचं आणि फलंदाज देवीदास म्हात्रेचं खातं खोललेलं आहे. संजयभाई म्हात्रे यांची टीम नक्कीच गावदेवी अंजूर टीम बरोबर पुढील सामना खेळण्यासाठी तयार झालेली आहे. सामना संपल्यानंतर लगेच प्रल्हाद नाईक आपली सेना घेऊन आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. बॅटिंग घेतली अंजूर टीमनं नाणेफेकी जिंकून. हा चेंडू देखील अगदी विसेप मध्ये केलेला आहे. देवीदासना समोर क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झालेली आहे. एकच धाव मिळेल. दिनकर भोईर आणि देवीदास म्हात्रे ही जोडी आहे वेले संघाकडून. 24 चेंडू 25 धावा असं सोपी समीकरण. मात्र असे समीकरण कधी कधी खूप कठीण गेलेले आहेत. आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. बघूया इथे देखील ऑन द कार्पेट हा चेंडू पुन्हा एकदा त्या सीझनला येतोय. तोच रिझल्ट. एक सिंगल. धावसंख्या 4. चेंडू टाकून झालेत 5. 12 वाजून 42 मिनिटं 24 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खंडू पाटीलनं अगदी अप्रतिम सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. जरूर पहिल्या इनिंग मध्ये 24 बनवल्यात. मात्र इथे सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करून हा सामना 30 ते 35 धावा बनवलाय असं उत्तर दिलंय. गुड बॉलिंग. 1 ओव्हर 4. आता 3 ओव्हर 21. चांगली स्पर्धा. तब्बल 54 संघ आणि त्यामधून आज 18 आणि आज 18 मधून नक्कीच संघ येतील अंतिम 4. बघूया गोलंदाज दिनेश दलवी. सातची सरासरी. अगदी कार्पेटच्या साऱ्याने चेंडू खेळलेला आहे. दुसऱ्या धावीसाठी दिनकर भोईर. तिसऱ्या पंचांची मदत. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे आउट. स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील आहेत. बघूया तिसरे पंच. मैदानी पंचांनी निर्णय घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. मात्र बघूया इथे 2 की 1 फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर आपल्याला मिळेल. तिसरे पंच सुनील म्हात्रे प्रिन्स मूवीज टेक्निकल रूम मध्ये. नक्की जितेंद्र पाटील विजय स्पोर्ट खानपे मंडळाचे उपाध्यक्ष यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद जितेंद्र पाटील. बघूया फलंदाज दिनकर भोईर यांच्यासाठी ग्रीन की रेड कुठला सिग्नल येतोय. 25 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 4 आणि 3 मध्ये बनवायचे 21. जबरदस्त स्पर्धा. सर्व पंचांची देखील चांगली कामगिरी. चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आणि चांगली A1 क्वालिटीची आपली नक्कीच ही संघटना आणि स्पर्धा देखील A1.
फलंदाज बाद आहेत दिनकर भोईर, एकच धावेल आणि 5 धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय गावदेवी वेली टीमला. बंदे में दम, नाम है सदा मुकादम. बघूया, चांगला खेळाडू आहे गावदेवी वेले संघाचा एक हा स्फोटक फलंदाज. जेव्हापासून या संघाला जॉईन झालाय तेव्हापासून यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सदा मुकादम. फुलटॉस होता, चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. पहिल्या चेंडूवर सिंगल घेऊन सदा मुकादमनं या सामन्यातून आपला अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल 8 चेंडू मध्ये 1 बाद 6. हा चेंडू सरळ बॅटना लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधून 1 बाउन्स. चेंडू सीमापार, चौकार. देवीदास म्हात्रे आणि सदा मुकादम. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे ज्युनियर नितीन पाटील यांची एक सामनावी ट्रॉफी देण्याची बाकी होती. ओव्हर नंतर आपण देऊया. नितीन, आपण इथेच थांबा. 3 चेंडू शिल्लक आहेत, त्यानंतर तुम्ही स्टेजवर यायचं आहे. हा देखील चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रिझनला. मला वाटतं तिथे संघनायक आहेत गुरु. 2 धावा. नक्कीच या वर्षी गुरुच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. याआधी आपण पाहिलं संतोष जोशी सर असतील, खंडू पाटील असतील आणि विष्णू पाटील. मला वाटतं सध्या विष्णू पाटील डावखुरे आताच्या फलंदाज संघामध्ये दिसत नाहीयेत. चांगले खेळाडू होते आणि आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे धावसंख्या 12, 1 ओव्हर 4 चेंडू. हलक्या त्यानं चेंडूला फक्त गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. बघूया दुसरीसाठी देवीदास म्हात्रे आणि फलंदाज धावचीत बाद. दोन्ही सलामीवीर धावबाच्या स्वरूपात बाद झालेत गावदेवी वेले टीमचे. देवीदास म्हात्रे आणि दिनकर भोईर हे दोन्ही सलामीवीर धावचीत बाद झालेत. 11 चेंडू 13 धावा आणि आता 13 चेंडू 12 ची गरज. क्या बात आहे. नक्कीच शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे 12वे खेळाडू नामदेव दलवी आमच्या सोबत आहेत. तर गावदेवी वेले संघाचे 12वे प्रवीण म्हात्रे, दोन्ही 12वे खेळाडूंचं स्वागत. चांगला फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय कोहिनूरनं. पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमापार, चौकार. चांगला फटका. 13 मध्ये 12 होत्या आणि नक्कीच आता सामना येऊन थांबलाय. 12-8 वर. नक्कीच आता या चौकारानं वेले संघाच्या विजयाच्या आशा अपेक्षा आणखीन वाढवलेल्या आहेत. गोलंदाज येतोय क्रमांक 3 वर शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचा मनोहर. क्या बात है. अचूक टप्प्यावर हा चेंडू पाहिलाय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पायांची हालचाल नव्हती, जागेवरच बॅट फिरवली होती. क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क हे फार महत्वाचं आहे. पायांची हालचाल फलंदाजांना योग्य चेंडूवर करणं हे फार महत्वाचं आहे. एक सिंगल धाव मिळेल सदा मुकादमला. स्ट्राईकला असेल कोहिनूर.
एक चेंडूचा सामना केला, 4 वर खेळतोय. सदा मुकादम 3 चेंडूमध्ये 2 वर. नक्कीच गुरु तले असतील, नारायण दादा पाटील असतील, तसेच गोल्डमॅन बालराम दादा यांच्यावरून वेले संघाला शुभेच्छा. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. इथे नक्कीच अगदी झेल घेण्यासाठी थोडेसे 1-2 पावलं पुढे गेले होते, अंदाज घेता आला नव्हता आणि ते अजूनही एक येतोय. हा नशिबाचा चौकार कोहिनूरच्या बॅट मधून. फक्त विजयासाठी आता 3 धावा. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायचे आहेत 3. इथे देखील फटका हवेमध्ये. बघूया गुरु चेंडूला अगदी सहजरित्या घेत आहेत ना. आता गुरुना देखील ठाऊक आहे, जास्त मेहनत करून आता आपल्या हाती काही जास्त काही लागणार नाहीये. नक्की स्कोर इज लेवल आणि चेसिंग इज कंपल्सरी. फक्त 1 धाव. सुपर 18 मधून गावदेवी वेले दूर आहे आणि हा विजय गावदेवी वेले संघाने संपादन केलेला आहे. अभिनंदन हरेश भोईर, ऑल टीम, धनाजी थले आणि गावदेवी वेले. आणि हार्ड लक, टफ लक, शिवनेरी स्पोर्ट आमने, संतोष जोशी सर, खंडू पाटील अँड कॅप्टन गुरु आणि ऑल टीम. हार्ड लक मित्रांनो. या सामन्याचा सामनावीर शिवा भोईर, ही इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन शिवा. अभिनंदन सूर्यकांत पाटील, पार्थ एंटरप्राइजेस आणि वेलेगावचे युवा उद्योजक. चला प्रल्हादजी नाईक, आपली सेना घेऊन लगेच आपण मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. गावदेवी अंजूर आणि गावदेवी भादवाड, बिग मॅच. सामन्याचे सामनावीर शिवा भोईर. काय चांगले झेल देखील शिवानं या स्पर्धेतून टिपले आहेत. आज गोलंदाजी चांगली केली. नक्कीच गुरुदादा खुश असतील, भानुदास खुश असतील, शिवाचे बंधू आणि संपूर्ण वेले टीम आज खुश आहे. आमचे मित्र जितेंद्र पाटील यांच्याकडून देखील वेले टीमला शुभेच्छा. शिवा अभिनंदन. सामनावीर ट्रॉफी द्यायची आहे. नक्की जे आम्हाला बीबी स्पोर्ट इताडे संघाचे सर्वा भगवान शेठ बाबू पाटील यांनी स्पॉन्सर केले. साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपर आणि विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी शिक्षण महर्षी श्यामदादा चौगुले यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातं शिवा भोईरला. अभिनंदन शिवा. बेस्ट ऑफ लक टू नेक्स्ट मॅच. जाऊया आपण पुढील सामन्याकडे. सॉरी नितीन ज्युनियर यायचं आपण. दादा नितीन ज्युनियरला दे ट्रॉफी. वीर तानाजी दापोडे संघाचा खेळाडू, यष्टीरक्षक फलंदाज आहे. नक्कीच नितीन पाटील. वाह. सदाभाऊ म्हात्रे यांच्या